हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये. काल आपण चर्चा केली, थोडक्यात प्रस्तावना पाहिली की कशासाठी आपण भगवद्गीता अभ्यासली पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, त्याचा आपल्या जीवनामध्ये काय लाभ होईल. आणि आजपासून आपण पहिल्या 2 अध्यायांची उजळणी घेणार आहोत, एक सारांश पाहणार आहोत पहिल्या 2 अध्यायांचा. तर काल आपण भगवद्गीतेबद्दल एक पार्श्वभूमी आहे, जी भगवद्गीता मी आपणास सांगितली, भगवद्गीता जशी आहे तशी, ज्यांच्याकडे नाही आहे ते मागवू शकता. त्या भगवद्गीतेच्या जी पार्श्वभूमी आहे, भगवद्गीतेचा जो अध्याय महाभारतामध्ये आहे, त्याची पार्श्वभूमी महाभारतातून आपण थोडी वाचूया, जी श्रील प्रभुपादांनी इथं दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. तर स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन विजिबल आहे सर्वांसाठी? ओके, थँक्यू. तर जे नवीन आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये, जे मागच्या 2 अध्यायांमध्ये नव्हते, तर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप अशा प्रकारे असेल. आता पहिले काही दिवस असं नसेल जे मी आता सांगणार आहे ते, कारण आपण उजळणी घेणार आहोत, सारांश पाहणार आहोत. पण जनरली त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असं राहणार आहे की आपण भगवद्गीते ची जी मराठी प्रत आहे त्याची आपल्या स्क्रीनवरती शेअर केली जाईल, आणि जे श्लोक असतील ते मी उच्चारण करेल. आपण सर्वजण माझ्या मागे गाण्याचा प्रयत्न करू शकता श्लोक, आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ आणि तात्पर्य जे श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे मराठीमध्ये, भाषांतरित झालेलं आहे मराठीमध्ये, ते वाचणार आहोत. आणि मध्ये मध्ये आपण थांबून ज्या विषयांची चर्चा करण्यात आलेली आहे त्या श्लोकामध्ये आणि त्या तात्पर्यामध्ये, त्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत आपल्या कार्यक्रमामध्ये. तर असं स्वरूप असणार आहे. त्यामुळे आपल्या स्क्रीनवरती मी जे शेअर केलेलं आहे ते दिसत आहे, ते आपणही माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा जेव्हा मी वाचेल तेव्हा. आणि सर्वांना विनंती आहे की पाऊण तास आपला वर्ग आहे, त्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या कार्यक्रमाच्या वेळी स्क्रीनवर लक्ष ठेवा. सोबत इतर कार्य तुम्ही जर केलं तर तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही आपण काय चर्चा करतोय, काय वाचत आहोत. जर आपणही माझ्यासोबत वाचत असाल तर आपल्याला हे सोपं जाईल. आपल्याकडे जर भगवद्गीता असेल तर त्यातनंही तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनवरूनही वाचू शकता. दोन्ही तुम्हाला जे सोयीचं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर आपण सर्वप्रथम पार्श्वभूमी आज वाचूया, आणि त्यानंतर मी पहिल्या अध्यायाचा सारांश सांगण्यास सुरुवात करेन. आपल्या वेळेमध्ये थोडं आपण आज 9 पर्यंत जाऊया, कारण आपण 8:15 चालू केलेलं आहे. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे चालू करायला उशीर झाला. आणि पहिले काही दिवस अशा प्रकारे आपण प्रत्येक श्लोक घेणार नाही, कारण पहिले 2 अध्याय सारांश रूपात आपण चर्चा करू. त्यामुळे मी त्याचं सारांश रूपात सांगेन. जे काही महत्वाचे श्लोक आहेत 4-5 ते आपण फक्त म्हणूयात या पहिल्या 2 अध्यायांतले. माझ्या मते पुढच्या आठवड्याच्या 3 सत्रांपर्यंत ही सारांश उजळणी पूर्ण होईल. त्यानंतर आपण 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करू शकू, कारण 2रा अध्याय खूप महत्वाचा आहे. 2ऱ्या अध्यायाचं खास करून श्लोक माझ्या मते 11 ते 30, जिथे आध्यात्मिक जीवनाचा जो पाया आहे, जे शरीर आणि आत्मा यातलं अंतर, आपली खरी ओळख, आपण कोण आहोत याची चर्चा 2ऱ्या अध्यायात विस्तारात करण्यात आली. तो भाग महत्वाचा आहे, त्याबद्दल आपण थोडी जास्त चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुढच्या अध्यायांकडे जाणार आहोत. तर सर्वप्रथम पार्श्वभूमी. 1 मिनिट. पार्श्वभूमी. भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित व वाचली जात असली तरी मूलतः ती संस्कृत महाकाव्य महाभारत यात सापडते. महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे. या युगाच्या आरंभी सुमारे 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली. त्यांच्यातील संवाद जो मानव इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञानाविषयक व धर्मविषयक संवादांपैकी एक आहे, एका युद्धापूर्वी घडला. त्यांच्यातील संवाद
जो मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञान विषयक व धर्मविषयक संवादांपैकी एक आहे, काही युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे 100 पुत्र व त्यांचे चुलत बंधू पांडव यांच्यात घडले. तर 5000 वर्षांपूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं. कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये युद्धापूर्वी, कारण युद्धाची सर्व तयारी झाल्यानंतर युद्धभूमीवरती उपस्थित अर्जुन लढण्यासाठी तयार रथावरती बसलेला आहे, धनुष्य बाण गांडीव हातात घेऊन, आणि त्याच्या पाठीवरती बाण तयार आहेत लढण्यासाठी. आता उभारलेला अर्जुन युद्धामध्ये आणि समोर पाहतोय तर पहिल्या अध्यायात श्लोक आहे, मातुला श्वशुरा पौत्रान सखींस तथा. त्याच्या आजोबांना पाहून, त्याच्या शिक्षकांना पाहून, ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्या भीष्मदेवांना पाहून, ज्यांनी धनुर्विद्येचं शिक्षण दिलं त्या द्रोणाचार्यांना पाहून, आणि सर्व भावांना आणि इतर सर्व नातेवाईकांना पाहून, सर्व तयारी झाल्यानंतर आयत्या क्षणी अर्जुन म्हणतोय मीने लढणार. आणि अतिशय महान मोठ्या युद्धाची तयारी झाली होती. आणि शेवटच्या बिकट क्षणी अर्जुनाने पूर्णपणे त्याचं काय म्हणतात, अर्जुनाची पूर्णपणे गाळण उडाली. भीतीने नाही पण कृपेने, की ह्यांना कसं मारणार मी, यांच्यावर कसं काय मी शस्त्र चालवणार. पुढे प्रभुपाद लिहितात, धृतराष्ट्र व पांडू हे 2 भाऊ होते व त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते, म्हणून नाव भारत असंही अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण संबोधतात अनेक ठिकाणी. आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले. त्या धृतराष्ट्र, पांडू आणि त्यांचा बंधू विदुर, तर हे 3 भाऊ होते. पण धृतराष्ट्र हे वरिष्ठ बंधू असून ते आंधळे असल्यामुळं राज्य हे राजा पांडूंकडे देण्यात आलं. पण राजा पांडूंचा सुद्धा तरुणपणी मृत्यू झाला. पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या 5 पुत्रांचे पालन पोषण काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र व पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजघराण्यात वाढले. 100 कौरव आणि 5 पांडव हे एकत्र वाढले लहानपणापासून. दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णात केले व पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले. तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र व खास करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन पांडवाचा अतिशय द्वेष करायचा, खास करून भीमसेनाचा आणि अर्जुनाचा सुद्धा. आणि आंधळ्या व दुष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची इच्छा होती की पांडूच्या पुत्रांना नव्हे तर त्याच्या पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला. पांडव, त्यांचे काका विदुर व मामे भाऊ श्रीकृष्ण, पांडव त्यांचे काका विदुर व मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले. भागवतामध्ये सुद्धा खूप सुंदर प्रार्थना आहेत. महाराणी कुंतींच्या प्रार्थना, जो अध्याय आता येत्या रविवारी चर्चा होणार आहे, भागवताच्या 8वा अध्याय पहिल्या स्कंधामध्ये. पहिल्या 7 अध्यायांची चर्चा मागच्या 7 रविवारमध्ये झाली होती. आता या रविवारी 8व्या अध्यायाची चर्चा. 8वा अध्याय महाराणी कुंतींच्या प्रार्थना भगवान श्रीकृष्णांप्रती. खूप सुंदर प्रार्थना श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदात महाराणी कुंती करतात. कारण जेव्हा पांडव हा विषय येतो तेव्हा महाराणी कुंतींशिवाय त्यांचं जीवन पूर्ण होऊ शकत नाही, त्यांची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. कारण ज्या हाल अपेष्टा सहन केल्या कुंती महाराणींनी, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या कष्टामध्ये त्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलांचा संगोपन केलं, ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि त्याच सोबत त्या मुलांवरती अतिशय सुंदर संस्कार केले. एका सुंदर मातृत्वाचं उदाहरण ह्या महाराणी कुंती आहेत. त्यांच्या स्वतःच्या उदाहरणावरनं आणि त्यांच्या उपदेशांवरनं त्यांच्या मुलांना दिलेल्या. तर पांडव आणि कुंती हे विदुर आणि श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली होते.
अनेक वेळा त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले, महाभारतामध्ये चर्चा आहे. पण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आणि राजा त्यांचे काका विदुर यांच्या बुद्धीने त्यांचं संरक्षण करण्यात आलं. ओके, आवाज सर्वांना येतोय का क्लिअर? काही जणांना कदाचित प्रॉब्लेम आहे. चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. कदाचित काही जणांनी ऑडिओ जॉईन केला नसेल, तर सर्वांना ऑडिओ जॉईन करण्यासाठी बऱ्याच जणांनी ऑडिओ जॉईन नाही केलेला आहे. 10-15 जण आहेत, कदाचित तेच टाकत असतील चॅट. तर त्यांना विनंती आहे की आपण ऑडिओ चालू करा, पण आता हेही त्यांना ऐकू जात नसणार आहे, त्यामुळे अनिश इज देयर और अर्चित, यू कॅन जस्ट पुट इन द चॅट बॉक्स दॅट कनेक्ट ऑडिओ. ओके, आवाज एकदम नीट आहे, नेटवर्क नसेल. ओके, आवाज बहुतांश जणांसाठी नीट आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. ठीक आहे, जरी येत नसेल, आपण रेकॉर्डिंग करत आहोत आणि आपल्या सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे की आपण युट्यूब वरती अपलोड करणार आहोत सारे व्हिडिओ. युट्यूब चॅनल उघडलेले, उद्या आपल्याला सर्वांना लिंक पाठवली जाईल. तर जरी कट होत असेल, काही होत असेल, तर तुम्हाला तिथं ऐकता येईल. पण माझ्या मते बहुतांश जणांना आवाज येतोय व्यवस्थित. तर बाकीच्यांनी ओके ओके, आवाज येतो आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, नेटवर्क चेक करा सर्वजण. ज्यांना आवाज व्यवस्थित येत नाही, कृपया नेटवर्क चेक करा. बहुतांश जणांना आवाज व्यवस्थित येत आहे. ठीक आहे, हरे कृष्ण. पुढे जाऊया आपण. श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून हे तर स्वयं भगवान आहेत. त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. ते पांडूची पत्नी व पांडवांची माता कुंती किंवा पृथा हिचे भाचे होते. तर आपण सर्वात मोठी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवद्गीतेला भगवद्गीता असं म्हणतात. का म्हणतात? गीता शब्दाचा अर्थ काय? गीत, जे गायलं गेलेलं आहे. आणि कुणाद्वारे गायलं गेलेलं आहे? भगवंतांद्वारे गायलं गेलेलं आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये जेव्हा आपण पाहतो, भगवद्गीतेमध्ये अर्जुन जेव्हा बोलतो तेव्हा काय उल्लेख असतो? अर्जुन उवाच असं म्हटलं जातं. जेव्हा युधिष्ठिर सॉरी आपले धृतराष्ट्र ते जेव्हा बोलतील तेव्हा काय असतो पहिल्या श्लोकामध्ये? धृतराष्ट्र उवाच. आणि जेव्हा संजय बोलेल तेव्हा काय असतं? संजय उवाच. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्ती जेव्हा इथे बोलत आहेत भगवद्गीतेमध्ये किंवा इतर शास्त्रांमध्ये सुद्धा, तेव्हा त्यांचं नाव त्याप्रमाणे येतं. पण जेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलतात तेव्हा कुठेही शास्त्रांमध्ये श्रीकृष्ण उवाच नाहीये किंवा गोपाल उवाच वगैरे भगवंतांची नावं दिलेली नाही आहेत. पण तिथे आपल्याला उल्लेख आढळतो श्री भगवान उवाच. जेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलतात भगवद्गीतेमध्ये तेव्हा काय उल्लेख आहे? श्री भगवान उवाच. कारण ते भगवान आहेत. आणि भगवान शब्दाची व्याख्या ही व्यासदेवांचे पिता पराशर मुनी यांनी सांगितलेली आहे. पराशर मुनी सांगतात, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रिय ज्ञान वैराग्ययो चैव षण्णा भगम इतिंगणा. या 6 गोष्टी ज्यांच्याकडे परिपूर्ण आहेत ते भगवान आहेत. ऐश्वर्य, वीर्य, वीरता, त्यानंतर सर्व शक्तिमान जे आहेत त्यांच्याकडे सर्व ऐश्वर्य आहे, यश आहे सर्वात प्रसिद्ध जे आहेत, श्री आहे, खूप सुंदरता आहे त्यांच्याकडे, त्यानंतर ज्ञान वैराग्य योचे सर्वात बुद्धिमान आणि वैराग्य, एवढं सगळं असून
अतिशय वैराग्य त्यांच्या हृदयामध्ये आहे. हे 6 गुण परिपूर्णतेने भगवंतांमध्ये आहेत. त्याची चर्चा होईल पुढे. तर भगवान श्रीकृष्ण हे सर्वसाधारण व्यक्ती नाहीये, जरी ते या पृथ्वी तलावर गूढश्चरती वृष्णीषु भागवतामध्ये म्हटलेले आहे की गूढपणे वृष्णीषु वृष्णीच्या परिवारामध्ये भगवान श्रीकृष्ण वावरत होते एका सामान्य मनुष्याप्रमाणे. युधिष्ठिर महाराज जेव्हा भेटायचे तेव्हा वयाने मोठे होते भगवंतांपेक्षा. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांचे चरण स्पर्श करायचे. भीम आणि अर्जुन सोबत होते, त्यामुळे त्यांना मिठी मारायचे. आणि नकुल सहदेव लहान होते, ते भगवान श्रीकृष्णांचे चरण स्पर्श करायचे. कुंती महाराणांशी भेटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चरणावरती नमस्कार करायचे. तर अशा प्रकारे जरी ते सर्व जीवात्म्यांचे परमपिता असले तरी गूढश्चरती वृष्णीषु या वृष्णी कुळामध्ये गूढपणे वावरत होते एका सामान्य व्यक्तीप्रमाणे. पण त्यांची भगवत्ता वेळोवेळी प्रकट झाली, ती लपून राहिली नाही. पण दुर्योधनासारख्या मूर्ख आणि दुर्दैवी व्यक्ती हे समजू शकल्या नाहीत. पण पांडव समजले, कारण पांडव बुद्धिमान होते. अशा प्रकारे एक नातेवाईक, कारण भगवान श्रीकृष्ण या परिवारामध्ये वावरत होते, अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचरणी पुत्रांची बाजू घेत राहिले व त्यांचे रक्षण करीत राहिले. मुख्य उद्देश होता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत म्हणतात की धर्माची संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होतो. अखेरीस धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरिता आवाहन दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला ताब्यात घेतले व भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली. कोण कहते हे भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. का सुंदर गीतामध्ये म्हटलेलं आहे. कोण कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. द्रौपदीने ज्या प्रकारे भगवंतांना पुकारलं तिच्या संरक्षणासाठी, तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या दिव्य शक्तीने तिथे प्रकट झाले आणि त्यांनी द्रौपदीचं रक्षण केलं. पण श्रीकृष्णाच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली. परंतु त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना 13 वर्षे वनवास भोगावा लागला. 12 वर्षे वनवास आणि त्यानंतर 1 वर्ष अज्ञातवास. अतिशय भयानक अशी परिस्थिती होती. 12 वर्ष वनवास, 12 वर्ष वनामध्ये राहायचं. वनवास म्हणजे लोकांना वाटतं आम्ही पिकनिकला गेलो ना, कुठल्या तरी माउंटेनिअरिंग वगैरे कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी गेलो, वनामध्ये खूप छान वाटतं. 1 दिवस काही तास तिथे जाऊन येणं वेगळी गोष्ट आहे, पण 12 वर्ष वनामध्ये राहणं सोपी गोष्ट नाहीये. एका तापसीप्रमाणे जसं भगवान श्रीरामचंद्र राहिले होते 14 वर्ष, त्याप्रमाणे 12 वर्ष वनवास. आणि त्यामध्ये अजून एक ट्रिक काय होती की 13वं वर्ष जे आहे ते 1 वर्ष तुम्हाला पूर्णपणे अज्ञातवासात राहावं लागेल. आणि त्या वर्षामध्ये जर सापडले, जर शोधून काढण्यात यश आलं कौरवांना की पांडव कुठे आहेत या वर्षामध्ये, तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा 1 वर्ष अज्ञातवास. अशा प्रकारे त्यांना अडकून ठेवलं होतं एका सापळ्यामध्ये. 12 वर्ष वनवास आणि मग 1 वर्ष अज्ञातवास. आणि अज्ञातवास म्हणजे समजलं नाही पाहिजे कुठे. आणि दुर्योधनला माहित होतं की ह्यांची शक्ती एवढी आहे, एवढी त्यांची प्रभा आभा आहे की कुठेही असले तरी एवढं क्षात्र तेज आहे त्यांच्यामध्ये, पांडवांमध्ये, ते सापडतीलच. आणि त्यामुळे शकुनी त्यांच्या मामाच्या सांगण्यावरनं त्यांनी असा कट रचला की त्यांना पकडलं जावं त्या 13व्या वर्षामध्ये. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये पांडव त्यांनी त्यांची 13 वर्ष काढली. वनवासातून परतल्यानंतर पांडवांनी आपल्या न्याय्य हक्काचे राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली. ठरल्याप्रमाणे आम्ही आलेलो आहोत, अज्ञातवासही पूर्ण झालेला आहे, आता आम्हाला राज्य परत द्या. परंतु त्याने साफ नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता, म्हणून त्यांनी आपली मागणी कमी करून फक्त 5 गावे मागितली.
परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देऊ इच्छित नाही. आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले होते, तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. इनफ इज इनफ. भगवान श्रीकृष्णांनी शांतीदूत म्हणून जाण्याचा प्रयत्न केला, पण आहे पुढे. जगभरच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. युद्ध ठरलं तरी सुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत या नात्याने दुर्योधनाच्या दरबारात गेले व त्यांनी सलोख्या करता विनंती केली की युद्ध थांबवलं जाऊ शकतं. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली, दुर्योधनाने उलट भगवान श्रीकृष्णांना साखळदंडाने बांधण्याचा प्रयत्न केला, त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे विचार करा, शांतीदूत म्हणून गेलेल्या व्यक्तीला तुम्ही कैद करण्याचा प्रयत्न करता, ही दुर्योधनाची विचारसरणी होती. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत. तरी देखील युद्ध पिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता व ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्यांना ते सल्लागार म्हणून उपलब्ध होते. राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले, तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले व त्या महान धनुधारीचा रथ हाकू लागले. आता आपण त्या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत. एकदम फास्ट फॉरवर्ड महाभारत इथं झालेलं आहे 2 पानांमध्ये. आणि आता आपण त्या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत ज्यावेळी भगवद्गीतेचा शुभारंभ होतो. दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारतो. सेक्रेटरी आहे धृतरा, कोणीतरी विचारलं मग अशी संजय कोण आहे, तर संजयाने भगवद्गीता ही धृतराष्ट्रांना कथन केली. व्यास प्रसादात यत् श्रुत्वा, भगवद्गीतेच्या शेवटी संजय म्हणतात, व्यासदेवांच्या कृपेने मी हे भगवद्गीतेचं सर्व युद्ध आणि भगवंतांचा जो संवाद आहे अर्जुनाशी झालेला तो ऐकू शकलो, पाहू शकलो. तो आता मी तुला सांगत आहे, असं तुम्हाला सांगत आहे, असं धृतराष्ट्रांना संजय म्हणतो. संजय हा त्यांचा सचिव होता, सेक्रेटरी होता. तेव्हा धृतराष्ट्र संजयाला विचारतो की दोन्ही पक्षांनी काय केले, किम अकुर्वत. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी तयार आहे व जाता जाता या अनुवाद व तात्पर्याविषयी एक छोटीशी टीप देणे आवश्यक वाटते. शिल प्रभुपाद लिहित आहेत 1972-71 साल. भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकांनी जो साधारण कित्ता गिरवला आहे तो म्हणजे बहुतांश भगवद्गीतेवरती जी भाष्य करण्यात आली, समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला, तो कसा झालेला आहे शिल प्रभुपाद लिहितात. तो म्हणजे श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना व तत्वज्ञानाकरिता जागा करून घेणे. म्हणजे भगवद्गीतेचं नाव लावायचं आणि माझं तत्वज्ञान त्यामध्ये घुसडायचं. भगवंत काय सांगतायत ते बाजूला ठेवा आणि श्रीकृष्ण व्यक्तीला बाजूला करा आणि मग माझ्या मनात जे येईल ते तत्वज्ञान भगवद्गीतेच्या नावाखाली बोला. हे दुर्दैवानं सगळीकडे चालू आहे. महाभारताच्या इतिहासाला लोक दंतकथा म्हणतात आणि कोणा एका अज्ञात प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरता श्रीकृष्ण हे अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात. परंतु जशी गीता प्रत्यक्षच स्वतःबद्दल सांगते त्यानुसार भगवान श्रीकृष्ण हेच गीतेचे लक्ष व विषय वस्तू दोन्ही आहेत. तर हा अनुवाद व त्याच्या बरोबरचे तात्पर्य वाचकाला श्रीकृष्णांपासून दूर घेऊन जाण्याऐवजी त्यांच्या दिशेने अग्रेसर करी. या दृष्टीने भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ अद्वितीय आहे. दुसरी महत्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगत व आकलनीय होते. श्रीकृष्ण गीतेचे वक्ता व त्याचबरोबर अंतिम उद्दिष्ट असल्या कारणाने हा एकमात्र अनुवाद आहे जो या महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेह चाहम. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो.
सर्व वेदांद्वारे कोणाला जाणायचंय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला जाणायचं. हा सर्व वेदांचा सार आहे. तर हे प्रभुपादांनी नाही लिहिलेलं, एडिटर्सने लिहिलेलं, जे प्रकाशक आहेत, पब्लिशर्स आहेत, प्रभुपादांचे काही शिष्य, त्यांनी लिहिलेलं हे पार्श्वभूमी होती भगवद्गीतेसाठी. तर यानंतर आज पुढची 20 मिनिटं आणि उद्याही आपण थोडक्यात पहिल्या 2 अध्यायांची एक सारांश पाहणार आहोत. काही श्लोक महत्वाचे असतील, तिथे जाऊन आपण ते श्लोकही म्हणणार आहोत, पण खूप कमी श्लोक, सर्व श्लोक नाही, कारण पहिल्या अध्यायात 46 श्लोक आहेत आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 72 श्लोक आहेत. तर पहिल्या अध्यायाचं नाव आहे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग, किंवा 2 नाव आहेत. दुसरं नाव आहे सैन्य निरीक्षण योग. सैन्य निरीक्षण योग का म्हटलेलं आहे? कारण दोन्ही बाजूंनी सैन्याचं निरीक्षण होत आहे. इकडून अर्जुन पाहतोय त्या बाजूला कोण कोण आहे, आणि त्या बाजूने दुर्योधन द्रोणाचार्यांशी वार्तालाप करतोय. त्याची चर्चा आहे पहिल्या अध्यायामध्ये, की मी कसा महान आहे, माझं सैन्य कसं महान आहे, हे दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहे. थोडा घाबरलेला आहे दुर्योधन, आणि द्रोणाचार्यांकडनं जाणू इच्छितो की तुम्ही आहात सर्व माझ्यासोबत, लढायला आपल्याला सुरुवात करायची आता. आणि दुसरं नाव आहे पहिल्या अध्यायाचं अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद करतोय, विलाप करतोय, लॅमेंटेशन, विषाद. का आपण हे युद्ध करत आहोत? त्यापेक्षा मी भिक्षा मागून जीवन जगेल. या सर्वांना मारून आपल्याला काय सुख मिळेल? आपल्याला पाप लागेल. अनेक कारण अर्जुन सांगतो पहिल्या अध्यायात, आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीस अशी मिळून अर्जुनानं एकूण 5 कारण सांगितली की मला हे युद्ध का नाही करायचं. आणि खूप तात्विक कारण आहेत, खूप तत्वज्ञानिक कारण आहेत. असं नाही की काहीतरी सटरफटर फालतू कारण दिले नाही. अर्जुन सुद्धा खूप तत्वज्ञानात पारंगत, वैदिक शास्त्रांमध्ये पारंगत होता. त्याप्रमाणे त्यावेळी ज्ञान दिलं जायचं गुरुकुल मध्ये, आणि त्यांना त्याप्रमाणे शिक्षण दिलं गेलं होतं. त्यामुळे अर्जुनही जेव्हा बोलतो तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने बोलतो. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रत्येक जे कारण आहे युद्ध न करण्याचं, त्याचं खंडन करतात. त्याचं जे काही आर्ग्युमेंट्स आहेत, जे काही युक्तिवाद केलेले आहेत अर्जुनाने युद्ध न करण्यासाठी, त्या सर्वांचं खंडन भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायापासून पुढे करतात. त्याची चर्चा आपण थोडक्यात या सारांशामध्ये करणार आहोत. तर पहिला श्लोक जो आपण म्हणण्याचा प्रयत्न करू, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. एकच मिनिट, थोडं पुढे जावं लागेल. हो, ओके. अध्याय पहिला श्लोक आपण म्हणूया. धृतराष्ट्र बोलत आहे. अर्जुन विषाद योग किंवा सैन्य निरीक्षण योग, कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. श्लोक पहिला. धृतराष्ट्र उवाच. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. किमकुर्वत संजय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्साह. या धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये समवेता एकत्र झालेल्या आणि युद्धासाठी इच्छुक असलेल्या मामका माझ्या आणि पांडवांच्या पुत्रांनी काय केलं. तर धृतराष्ट्र इथे भेदभाव करतोय. माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र दोघे वेगळे आहेत. तो नाही म्हणाला की आमच्या मुलांनी काय केलं, नाही, माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र, हा भेदभाव धृतराष्ट्र इथं करत आहे. किम कुर्वत, त्यांनी काय केलं, अशा प्रकारे विचारत आहे संजयास. तेव्हा आपण पुढे चर्चा करू की कशा प्रकारे संजयाने उत्तर दिलं. आणि संजय म्हणाला धृतराष्ट्राला की दुर्योधन या सर्व सैन्याला पाहून
कौरवांच्या बाजूच्या सैन्याला आणि पांडवांच्या बाजूच्या सैन्याला पाहून द्रोणाचार्यांकडे गेला आणि द्रोणाचार्यांकडे जाऊन दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगू लागला की पहा, ही आमची सेना आहे. आमची सेना कशी आहे? बलम भीष्माभिरक्षितम अपर्याप्तम. सर्वप्रथम द्रोणाचार्यांना म्हणतो की आचार्य पश्चैताम महतीम च पहा, तुमच्या शिष्यांद्वारे उभी केलेली सेना पहा. कारण तेही सर्व द्रोणाचार्यांचे शिष्य होते आणि त्यांनी खूप छान सेना तिथे तयार ठेवली होती युद्धासाठी. आणि तेव्हा थोड्याशा खोचक शब्दामध्ये दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय, पहा, व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न याच्याद्वारे तिथे ठेवलेली तयार केलेली सेना तुम्ही पहा. आणि अशा प्रकारे दुर्योधन द्रोणाचार्याने सांगतोय, दोन्ही सेनेचं वर्णन करतोय. पहा, त्यांची सेना कशी आहे? बलम भीमाभिरक्षितम पर्याप्तम. त्यांचं सैन्य खूप छोट आहे. पण आपलं सैन्य कसं आहे? अपर्याप्तम. आपलं सैन्य खूप मोठं आहे. आणि कुणाद्वारे सुरक्षित आहे आपलं सैन्य? बलम भीष्माभिरक्षितम. त्यांच्याकडे भीम असला म्हणून काय झालं? आमच्याकडे भीष्मदेव आहेत. तर आचार्य सांगतात, एक इथे दुर्योधन तसा घाबरलेला आहे आणि तो सांगतोय की पर्याप्तम त्विदमेतेषाम. पण आचार्य सांगतात की बोलता बोलता त्याने दोन अर्थांचं वाक्य बोललं. तो म्हणतो पर्याप्तम, याचा अर्थ आहे की पर्याप्त आहे, छोट आहे. आणि अपर्याप्त म्हणजे अमर्याद आहे. आमची सेना अमर्याद आहे, त्यांची सेना पर्याप्त आहे, मर्यादित आहे. पण या दोन शब्दांचे दुसरे दोन अर्थ होतात. जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो, ये पर्याप्त मात्रा में, सफिशियंट. त्यांचं सैन्य कसं आहे? पर्याप्त आहे, पुरेसं आहे. जरी छोटं असलं तरी पुरेसं आहे. आणि आमचं सैन्य जरी मोठं असलं तरी काय आहे? अपर्याप्त आहे. हे अपर्याप्त आहे. हिंदीमध्ये म्हटलं जातं की हे पुरेसं नाहीये. त्यामुळे दुर्योधन दुसऱ्या अर्थाने म्हणत होता, पण आचार्य सांगतात की खरं तर या अर्थाने ते खरं ठरलं की पांडवांचं सैन्य छोटं असून सुद्धा कौरवांचा पूर्णपणे निपात झाला. कौरवांचं सैन्य जरी मोठं असलं, जवळपास 1.5 ते 2 पट पांडवांपेक्षा असलं, तरी कौरवांचा निपात झाला. कारण भगवान श्रीकृष्णांची इच्छा होती की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, धर्माचं संस्थापन व्हावं. तर अशा प्रकारे दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्याने पांडवांची सेना आणि त्याची स्वतःची सेना, सर्व सैन्यातील जे लढण्यासाठी आलेले आहेत त्यांचं नाव घेतलं, सर्व सैनिकांचं, सर्व सेनापतींचं नाव घेतलं. आणि तो या श्लोकामध्ये 10व्या 11व्या श्लोकांमध्ये अशा प्रकारे दोन्ही सैन्यांची कंपॅरिझन, दोन्ही सैन्यांचे एक तुलना करतोय. आणि त्यानंतर वर्णन आहे 12व्या श्लोकामध्ये पहिल्या अध्यायात की भीष्मदेवांनी सर्वप्रथम त्यांचा शंख वाजवला. की दुर्योधन थोडासा घाबरलेला, कचरलेला पाहून भीष्मदेवांना वाटलं की या माझ्या नातवाला थोडासा धीर दिला गेला पाहिजे, धीर दिला गेला पाहिजे. त्यामुळे भीष्मदेवांनी त्यांचा शंख हा फुंकला रणांगणामध्ये. आणि त्यानंतर वर्णन आहे की इतरही सर्वांनी आपापले शंख, तो शंखनाद केला. तर त्यांचं वर्णन आहे की पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. सर्वांच्या शंखाचं नाव आहे. भगवान श्रीकृष्णांचा शंख पांचजन्य, अर्जुनाचा शंख देवदत्त. आणि यांचं वर्णन आहे की दिव्य शंख प्रदत्मतु, दिव्य शंख. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या शंखांचं नाव दिव्य शंख असं दिलेलं आहे. कारण विजयाचा नाद त्या शंखांमधनं होत होता. पण कौरवांच्या बाजूनी फक्त भीष्मदेव यांचंच नाव आहे, ते त्यांनी त्यांच्या शंखांचा नाद केला. आणि त्यानंतर वर्णन आहे की इतरही जे लढण्यासाठी आलेले सेनापती होते, काशीराज, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रुपद आदी, हे सर्वजण, द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू सुद्धा, पांडवांचे 5 पुत्र द्रौपदीपासून झालेले, आणि अभिमन्यू जो अर्जुनाचा पुत्र होता, सुभद्रा मातेचा मुलगा. तर या सर्वांचं वर्णन इथं आलेलं आहे. सौभद्रो द्रौपदी अश्य.
सर्व एव महारथा, हे सर्वजण महारथी तिथे उपस्थित होते युद्धासाठी. आणि ह्या सर्वांचे शंखनाद ऐकून हृदयाने व्यदारयत, सर्व कौरवांचं हृदय हे अतिशय कंपित झालं भीतीनं. एवढे पराक्रमी शूर वीर योद्धे आपल्या समोर उभे आहेत. आणि तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना एक विनंती करतो. अर्जुन म्हणतो भगवान श्रीकृष्णांना की मला हे सैन्य पाहायचं आहे, कोण कोण माझ्यासोबत लढण्यासाठी आलेलं आहे की आणि यांना मला पाहायची इच्छा झाली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, श्रीकृष्ण थोडस हसतात तेव्हा. आणि अर्जुनाच्या मनात काय आहे याचा थोडासा सुगावा भगवंतांना लागलेला आहे की ह्याच्या मनामध्ये चलबिचल चालू आहे. हा विचार करतोय की आता लढायचं की नाही लढायचं. बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग येतो जेव्हा आपल्याला माहिती आहे की काय केलेलं करणं योग्य आहे आपल्या जीवनामध्ये आणि काय करणं अयोग्य आहे. पण बऱ्याच वेळा आपल्या भौतिक दृष्टिकोनामुळं, आपल्या भौतिक आसक्तीमुळं, आपल्या स्वार्थामुळं बऱ्याच वेळा आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आणि तशीच अवस्था इथे अर्जुनाची झाली, आचार्य सांगतात. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलू देतात. पहिल्या अध्यायामध्ये बोल, तुला काय सांगायचं सांग. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण जोरदार तडाखेबाज धुलाई अर्जुनाची चालू करतात आणि खूप सुंदर ज्ञान सांगतात. बऱ्याच वेळा लोकांना भगवद्गीता आणि त्यात दिलेलं तत्वज्ञान हे ऐकावं असं वाटत नाही, कारण ते एवढं खूप खूप महत्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी. आपल्या जीवनाचा उद्देश, आपल्या जीवनाचं ध्येय, आपण सर्वजण कोण आहोत आणि कशा प्रकारे आपण अयोग्य प्रकारे आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतोय. आणि खर तर प्रत्येक जीवात्मा हा स्पेशल आहे. एव्हरीवन इज स्पेशल. पण आपण भौतिक स्तरावरती कंपॅरिझन करत राहतो, दुःख भोगत राहतो. आध्यात्मिक स्तरावरती प्रत्येक जण भगवंतांचा भक्त आहे, प्रत्येक जण आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे. त्याची चर्चा होईल दुसऱ्या अध्यायामध्ये विस्तारित रूपामध्ये. पण दुर्दैवानं आपण अर्जुनाप्रमाणे आपली परिस्थिती होते. तसं पाहायला गेलं तर अर्जुन हा भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, महान भक्त आहे, भगवंतांसोबत भगवंतांच्या लीलांमध्ये सहभागी आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वीवर आले त्यांच्यासोबत 5 पांडव आणि खास करून अर्जुन जो अतिशय प्रिय भगवंतांना आहे. भगवद्गीतेत अर्जुनाला किती वेळा भगवंत म्हणतात की भक्तोसी मे, प्रियोसी मे, अनेक ठिकाणी भगवंत म्हणतात की तर अर्जुन हा शुद्ध भक्त आहे, अतिशय प्रिय आहे भगवंतांना. आणि अर्जुन त्याच्या परिस्थितीमुळे कधीही या भ्रमामध्ये येऊ शकणार नाही. याही अँगलने सांगण्यात आलेलं आहे आचार्यांद्वारे, श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेची व्याख्या करताना. दोन्ही दृष्टिकोनातून सांगण्यात आलेलं आहे की अर्जुन हा भगवंतांचा भक्त आहे आणि भगवंतांसोबत त्यांच्या लीलांमध्ये सहभागी आहे. त्यामुळं अर्जुनाच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उद्भवणं, भ्रमामध्ये जाणं हे शक्य नाहीये. पण अर्जुन आपल्या सर्वांसाठी तिथे उपस्थित आहे. भगवान श्रीकृष्णांच्या एका शिष्याच्या रूपामध्ये शिष्यत्व पत्करतो अर्जुन दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि भगवंतांना म्हणतो की मी तुमचा शिष्य आहे, आता तुम्ही मला सांगा. आता मी अजिबात माझ्या सीमित बुद्धीनं, माझ्या मनातले जे युक्तिवाद आहेत ते आता मी थांबवलेले आहेत. आता तुम्ही एका गुरुप्रमाणे मला उपदेश करा, मी तुमचा शिष्य आहे. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांचा उपदेश चालू करतात. पण सांगायचा मुद्दा हा की अर्जुन निमित्त आहे. भगवान श्रीकृष्णचा उपदेश देत आहेत तो मला देत आहेत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मला बरेच वेळा लोक म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली सर्व मानव जातीसाठी, पण आपण तेव्हा विसरून जातो की आपणही मानव जातीमध्ये आहोत, मीही आहे. तर भगवंतांनी हा उपदेश मला दिलाय कारण मी या भौतिक अस्तित्वामध्ये कष्ट सोसत आहे, दुःख सोसत आहे. हे अतिशय अशाश्वत तात्पुरत्या अस्तित्वाला सर्वस्व समजून वेगवेगळ्या प्रकारे सुख उपभोगण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपण जाणलंच नाही हे अस्तित्व काय आहे, मी कोण आहे.
या अस्तित्वाचा उद्देश काय हे आपण न जाणून किती धडपड केली तरी भागवतामध्ये म्हटलेलं आहे, पराभवस्तावद अबोध जातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्वम. पराभवस्तावद अबोध जातो यावन न जिज्ञासत आत्मतत्वम. जोपर्यंत आत्मतत्व स्वतःचं खरं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करणार नाही व्यक्ती, तोपर्यंत पराभव होत राहिले भौतिक जगतामध्ये. कशामुळे होईल? अबोध जातो. अबोध, अज्ञानामुळं. अज्ञानामुळं प्रत्येक व्यक्ती हा जीवन काय आणि कशासाठी जगलं पाहिजे हे विसरून गेल्यामुळं खूप धडपड करतोय या भौतिक जगतामध्ये, पण क्षणोक्षणी पदोपदी त्या व्यक्तीचा पराभव होतोय वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळं बऱ्याच वेळा लोकांना वाटतं भगवद्गीता का वाचली पाहिजे. रामायणातला एक प्रसंग आहे सुंदर. मारीच जेव्हा रावण मारीचाला सांगतो की तुला हरणाचं रूप घ्यायचंय आणि अशा प्रकारे सीतेचं हरण मला करायचंय, अपहरण करायचंय, तेव्हा मारीच रावणाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. मागे रामकथा केली होती 10 दिवस, तेव्हा आपण विस्तृत त्याच्याबद्दल चर्चा केली होती. त्याचेही रेकॉर्डिंग आपल्याला ऐकायचे असेल तर आपण तेही अपलोड करू, तेही आपण ऐकू शकता. तर थोडक्यात आता सांगतो की मारीचानेही रावणाला सांगायचा खूप प्रयत्न केला आणि तिथे मारीच एक सुंदर श्लोक सांगतो. तेवढा श्लोक फक्त इथे सांगेन. तो मारीच रावणाला म्हणतो, रामायणातील मध्ये तिसरं अरण्यकांडामध्येच अपहरण झाले 37वा अध्यायामध्ये, 36 का 37वा अध्याय. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मारीच रावणाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मारीच रावणाला म्हणतोय, सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. मारीच म्हणतो, सुलभा पुरुषा राजन, हे राजन, हे राजा रावण, सुलभा पुरुषा, असे पुरुष, असे व्यक्ती खूप मिळतील. सुलभा, भरपूर आहेत. कसे? सततम प्रियवादिनः, नेहमी गोडगोड बोलणारे, गोडगोड बोलणारे, गोडगोड बोलणारे, असे लोक खूप मिळतील जगामध्ये. पण अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. अप्रियस्य च पथ्यस्य, अशा गोष्टी ज्या पथ्य आहेत, आयुर्वेदामध्ये आपण ऐकलं असेल, पथ्य आणि कुपथ्य दोन गोष्टी सांगतात डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर जे असतात, वैद्य. पथ्य म्हणजे तुमच्या या औषधोपचारासोबत तुमच्या तब्येतीला कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत तुम्हाला खाणं आहारामध्ये, ते पथ्य. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, पथ्य म्हणजे न खाण्याचे पदार्थ असं समजतात. नाही, पण तसा अर्थ नाहीये. पथ्य म्हणजे जे पथामध्ये पडतं तुमच्या, जो पथ आहे तुमच्या आयुर्वेदिक उपचाराचा, त्या पथामध्ये सामील होणार, त्या पथामध्ये तुम्हाला सहभाग करून मदत करणारं ते अन्न म्हणजे पथ्य अन्न. आणि दुसरं आहे ते कुपथ्य, जे खाऊ नये, जे चांगलं नाही. तर मारीच तिथे म्हणतो, अप्रियस्य पथ्यस्य, चांगल्या गोष्टी सांगणारे ज्या कानाला अप्रिय वाटतात, मनाला अप्रिय वाटतात. वाटतं की अरे हे काय आहे मला सांगतायत, ह्या गोष्टी तर मला नाही करायच्या, मला तर उपभोक्ता व्हायचंय. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, सिद्ध अहम बलवान सुखी, कोण न्यो अस्ति सदृशम मया, माझ्यासारखा कोण दुसरा, मी सर्वांचा विनाश करेन, मी राजा होईन. हे सर्व दानवांचे विचार असतात. असा विचार करणारे, आणि दुर्दैवाने बहुतांश लोक या जगामध्ये असाच विचार करतात की मी नियंत्रक आहे, मी मला पाहिजे तसा उपभोग करेन. पण भगवद्गीता सांगते आपल्याला नाही, आपण नियंत्रक नाहीये. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. अहंकाराने विमूढ झालेला, भ्रमित झालेला जो आत्मा, जो जीव आहे, तो विचार करतो की कर्ता अहम इति मन्यते, मी करताय, मी सर्व कार्य करते. पण कोण कार्य करते? प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः. प्रकृतीद्वारे, भगवंतांच्या भौतिक शक्तीद्वारे सर्व कार्य घडत आहेत. गुणैहि कर्माणि सर्वशः, गुणांद्वारे, 3 गुणांद्वारे कार्य घडत आहेत. पण दुर्दैवाने अहंकाराने भ्रमित झालेला व्यक्ती अशा प्रकारे विचार करतो
आणि तसाच काहीसा रोल इथे अर्जुन आपल्या सर्वांसाठी निभावत आहे. अशा प्रकारचा एक नाटक अर्जुन करत आहे आपल्या सर्वांसाठी. जरी भगवंतांचा एक महान भक्त असला तरी. आणि अर्जुनाला आता विचार येतोय की नो मला दोन्ही सैन्य पाहिजेत, आणि दोन्ही सैन्यांमध्ये रथ नेऊन उभा केल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता मला लढायचं नाही, मला आता लढण्याची इच्छा नाही. आणि तेव्हा अर्जुन न लढण्यासाठी 5 कारणं देतो. तर ती 5 कारणं कुठली आहेत यांची उद्या आपण सुरुवातीला थोडक्यात चर्चा करून त्यानंतर दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार. तर आज आपण पहिल्या अध्यायाला निम्म पूर्ण केलेलं आहे. उद्या आपण पहिल्या अध्यायाचा उत्तरार्ध, ज्यामध्ये अर्जुनाची 4 कारणं आहेत, ती पहिल्या 5-10 मिनिटात होतील, आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या सारांशासाठी सुरुवात करणार आहोत. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण अतिशय उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. कोणाचे काही प्रश्न असतील, 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण. रेकॉर्डिंग कुठे पाहावे लागेल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती मिळेल. युट्यूब चॅनल एक उघडण्यात आलेलं आहे, त्यावरती व्हिडिओ अपलोड केले जातील. त्याची लिंक आपल्याला पाठवली जाईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आपणही ऐकू शकता. जर आपण कार्यक्रमामध्ये ऐकू शकला नसाल किंवा काही कार्यक्रम जर आपले मिस झाले, येऊ नाही शकला, तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल. हरे कृष्णा. तिथे एक प्रश्न आहे, शुद्ध भक्त कुणाला म्हणावं? शुद्ध भक्त ज्यांच्या जीवनामध्ये भगवंतांची प्रसन्नता हा एकमेव उद्देश आहे, दुसरा कुठलाही उद्देश नाही आहे, त्यांना शुद्ध भक्त म्हणतात. जसं हनुमानजी आहेत, अर्जुन आहे, हे सगळे शास्त्रांमध्ये दिलेले आहेत. पण त्याशिवाय अनेक जे वैष्णव परंपरेमधले आचार्य आहेत, श्री वैष्णव आहेत, श्रीपाद रामानुजाचार्य, श्रीपाद मध्वाचार्य, निंबार्क स्वामी, विष्णू स्वामी, त्यानंतर वल्लभाचार्य, त्यानंतर गौडी वैष्णव परंपरेमध्ये षडगोस्वामी आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती, भक्ती विनोद ठाकूर, शिला प्रभुपाद, तुकाराम महाराज आहेत. अशा प्रकारचे अनेक भारत हे संत मंडळींनी भरलेले आहे. तर जे जे निस्सीम भगवंतांची प्रसन्नता आणि भगवंतांच्या जे आध्यात्मिक व्यक्ती स्वरूप आहे, त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपलं जीवन पूर्णपणे, आपलं अस्तित्व, हे जीवन तर एक क्षण आहे आपल्या अस्तित्वामधला, एक छोटासा भाग आहे आपल्या अस्तित्वाचा. बऱ्याच वेळा लोकांना हे सर्वस्व वाटून लोक खूप भ्रमित होऊन जातात, दुःखी होऊन जातात. कॅन यू प्लीज रिपीट डेफिनेशन ऑफ भगवान? पराशर मुनी भगवान शब्दाची व्याख्या करतात, ऐश्वर्यस्य, समग्रस्य, वीर्यस्य, यशस्य, श्रिया, ज्ञान, वैराग्य. 6 गोष्टी. ऐश्वर्य म्हणजे वेल्थ, समग्र सर्व, त्यानंतर वीर्य म्हणजे काय म्हणता येईल त्याला, स्ट्रेंथ, शक्ती. ऐश्वर्यस्य, समग्रस्य, वीर्यस्य, यश, फेम, प्रसिद्धी, श्री म्हणजे सुंदरता, ब्युटी, आणि ज्ञान, नॉलेज, अँड वैराग्य, रिनन्सिएशन. तर ह्या 6 गोष्टी ज्यांच्याकडे परिपूर्ण आहेत त्यांना म्हटलं जातं भगवंत, भगवान. ज्यांच्याकडे धन आहे तो धनवान, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञानवान, ज्याच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत तो वान. वान म्हणजे तो ज्याच्याकडे आहे ती गोष्ट, तो ज्याच्याकडे भग आहे. भग म्हणजे ह्या 6 गोष्टी, ह्या आणि पूर्ण स्वरूपात ज्यांच्याकडे आहेत त्यांना भगवान म्हटलं जातं. अर्जुनाला माहिती होतं की कुणाशी लढायचंय, पण अचानक युद्धामध्ये आल्यानंतर काय झालं अर्जुनाला, असा एक जण प्रश्न विचारत आहेत की अर्जुनाला आधीपासून माहिती होतं कुणाशी लढायचंय, मग युद्धस्थळी आल्यानंतरच का त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला? म्हणून काही आचार्यांनी असंही म्हटलेलं की आता युद्धाची तयारी झाली आहे, पण अर्जुन म्हणतो नाही मला मध्ये घेऊन चला, मला दोन्ही सैन्य पाहिजे आहेत. तेव्हा आचार्य सांगतात की अशा प्रकारे एक प्रकारची आयडल क्युरिओसिटी, तर मराठीत कसं भाषांतरित करायचं माहित नाही, आयडल क्युरिओसिटी, ज्यांना समजते त्यांनी समजून घ्या. बिनकामाची उत्सुकता ही अर्जुनाला नडली, असंही काही ठिकाणी व्याख्या करण्यात आलेली आहे.
की आता लढायचं ठरलेलं आहे. खूप विचार विमर्श झालेला आहे, शांतिदूत बनून झाले, सगळं झालंय, पण आता जाऊन अर्जुन पाहतो आणि मग अर्जुन गहिवरतो. श्रील प्रभुपाद अर्जुनाच्या खूप सुंदर गुणाचंही वर्णन करतात, की अर्जुनाच्या हृदयामध्ये जी करुणा आहे, ती करुणा सुद्धा इथे प्रकट होते. एका भक्ताच्या हृदयामध्ये इतर जीवात्म्यांप्रती करुणा आहे, कुणालाही दुःख पोचवू इच्छित नाही, कारण तो सर्व जीवात्म्यांना भगवंतांचा अंश म्हणून पाहतो, भगवंतांचे पुत्र म्हणून पाहतो. त्यामुळे अर्जुनाच्या हृदयामध्ये सुद्धा एक खूप तीव्र करुणा आहे. ती जागृत झाली भगवंतांच्या इच्छेने, कारण तिथे भगवद्गीता प्रकट व्हायची होती सर्व जीवात्म्यांच्या कल्याणासाठी. ठीक आहे, पहिल्या अध्यायातील श्लोक आपण सर्व नाही म्हणणार आहोत, आपण काही श्लोकांची इथे चर्चा करू. आणि तिसऱ्या अध्यायापासून मात्र प्रत्येक श्लोक आपण, जसं पहिल्या 2 अध्यायांची चर्चा केली होती मागच्या 2 महिन्यामध्ये, तसं तिसऱ्या अध्यायापासून प्रत्येक श्लोक आपण म्हणणार आहोत आणि व्यवस्थित जाणार आहोत स्लो. पुढे आहेत 16 अध्याय आहेत एकूण, पहिले 2च अध्याय केली होती आम्ही चर्चा मागच्या 2 महिन्यांमध्ये, पण तिसऱ्या अध्यायापासून आपण प्रत्येक श्लोक म्हणूया. पहिले 2 अध्याय आपण भगवद्गीता मागवा, वाचा, आणि आपण इथे सारांश रूपात चर्चा करतच आहोत. आपण कुठला पॉइंट वगळणार नाही, मिस नाही होणार आपला. आणि तिसऱ्या अध्यायापासून आपण प्रत्येक श्लोक वाचणार आहोत. ज्यांच्याकडे भगवद्गीता नाहीये आपण मागवून घ्या, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक दिलेली आहे, आपल्या घरपोच पोहोचेल. कोविडमुळे आपण बाहेर पडू शकत नाही आहात, घरपोच महाराष्ट्रात कुठेही पोहोचवली जाईल, तुम्ही त्या लिंक वरनं मागवू शकता. हरे कृष्णा. उद्या संध्याकाळी 8 वाजता आपण भेटूया आणि आपल्याला उद्या सकाळी किंवा आज रात्री लिंक पाठवली जाईल युट्यूबची, त्यामध्ये सर्व कार्यक्रम अपलोड केले जातील, व्हिडिओ अपलोड केले जातील. आणि मागे झालेल्या कथा, श्रीराम कथा 10 दिवस केली होती, नरसिंह कथा केली होती नरसिंह जयंतीच्या वेळेस, नरसिंह चतुर्दशीच्या वेळेस, हनुमान कथा केली होती, आणि लवकरच श्री जगन्नाथ कथा ही करणार आहोत, कारण जगन्नाथांची रथयात्रा आहे उद्या, जगन्नाथांची स्नान यात्रा आहे, जगन्नाथजींना स्नान घातलं जातं आणि त्यानंतर 15 दिवस जगन्नाथजी आजारी असतात जगन्नाथपुरीमध्ये. भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ म्हणजे बलराम त्यांचे बंधू आणि सुभद्रा त्यांची बहीण, अर्जुनाची पत्नी. जगन्नाथ बलदेव सुभद्रा, जे प्राचीन मंदिर ब्रह्मदेवांच्या या दिवसाच्या सुरुवातीपासून करोडो वर्षांपासून जे मंदिर आहे, आणि सध्याची जी वास्तू आहे ती सुद्धा जवळपास 1000 वर्ष जुनी आहे, जगन्नाथपुरी मधली खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर जगन्नाथ रथयात्रा ही येत आहे 15 दिवसांनंतर, तर त्यामुळे जगन्नाथांची कथा सुद्धा खूप सुंदर कथा आहे जगन्नाथांच्या, खूप सुंदर ऐतिहासिक पौराणिक कथाही आहेत, आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये अनेक जगन्नाथांच्या कथा आहेत, त्यांच्या भक्तांच्या कथा आहेत. त्यांची थोडक्यात चर्चा आपण जगन्नाथ कथेचा एक कार्यक्रम करणार आहोत, त्यामध्येही होईल मराठी भाषेमध्ये, तर त्याचेही रेकॉर्डिंग्स लाईव्ह करण्यात येईल आणि त्याचे रेकॉर्डिंग्स आपल्याला नंतर मिळतील. ठीक आहे, हरे कृष्णा. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता या कार्यक्रमामध्ये भेटू. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.